सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जय श्रीराम। आता 2025-26 महापालिका निवडणुका लागणार आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीचा संधी साधून वंचित आघाडीच्या नेत्यांनी RSSवर टीका करून बहुजन समाजाचं माती बळकवण्याचं काम सुरू केलेलं आहे। मला या लोकांकडे बघून मला हसू येते। बरोबर निवडणुका लागतात या लोकांना RSSच्या विरोधात आंदोलन करायला सुरू करतात। RSS कधी बहुजन समाजाचा विरोध केलेला आहे का? कधी संविधानाचा विरोध केलेला आहे का? कधी दलित समाजाचा विरोध केलेला आहे का? असे कधीच 1% एक व्यक्ती पण विरोध केलेला नाही आहे। तरी तुम्ही RSS बहुजन समाजाच्या विरोधात आहे म्हणून लोकांची माती भडकवता। आणि बहुजन समाज खूप हुशार आहे। तुमच्या या फेक निगेटिव्हला बहुजन समाज कधीच बळी पडणार नाही। मी स्वतः दलित समाजातून, चर्मकार समाजातून येतो, SC मोची समाजातून येतो। मी 20-22 वर्षापासून RSSचा स्वयंसेवक आहे। RSS हे सांस्कृतिक संघटना आहे, देव धर्मासाठी काम करणारी संघटना आहे। सगळा समाज 18 पगड जाती 12 बोलीतेदार जे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्लोगन आहे, जातीभेद उभा जाळावा आणि हिंदुत्व तुका मिळवावा। या हिंदू म्हणजे कोण आहे? यामध्ये बौद्ध पण आले, दलित आले, जैन आले, सगळं ब्राह्मण आले, लिंगायत आले, मराठा, धनगर, ताळी, माळी, कोळी सगळे समाज आले। याला 18 पगड जाती 12 बोलीतेदारांना एक सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देव धर्माचं काम करत असतं। म्हणून बहुजन समाज बांधवांनो, या वंचित आघाडीच्या नेत्यांच्या नादी लागून तुम्ही चुकीचे निर्णय घेऊ नका। तुम्हाला विवेक बुद्धी आहे, प्रत्येकाला विवेक बुद्धी आहे। त्यांनी आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून संघ काय करतंय, संघाची नीतिमत्ता काय आहे, संघ कशावर काम करते याच्यावर बघा। संघाचे जे प्रचारक आहेत, जे घरदार सोडून आपल्या राष्ट्रहितासाठी, केवळ राष्ट्रहितासाठी ते घरदार सोडून आपला देवदेव धर्माचं, आपल्या राष्ट्रासाठी काम करतात। कधी त्यांच्यासोबत प्रवास करा। त्या कार्यकर्त्यांना, जे प्रचारक आहेत त्यांना कधी घरी बोलवा, त्यांचा विचार काय आहे तुम्ही ऐका। ते शक्य नसेल तर जे सकाळी शाखा लागते ते शाखेवर जावा, शाखेमध्ये काय शिकवलं जातं ते बघा आणि संघावर टीका करा।